आपण पाहूयात। पाकिस्तानच्या 8 मोठ्या शहरांवर भारताने कारवाई केलेली आहे। पाकिस्तानमधले 8 मोठी शहरं लाहोर, कराची, इस्लामाबाद यासह 8 मोठ्या शहरांवर भारताची मोठी कारवाई। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, पाकिस्तानमधल्या प्रमुख शहरांना टार्गेट करण्यात आलं, तिथे मोठी कारवाई भारताने केलेली आहे। आज सीमेवर नेमकं काय सुरू आहे? आता पाकिस्तानकडनं फायरिंग जी आहे ती सुद्धा बंद करण्यात आली आहे। निखिल, आपण पाहतो की रात्रीपासून ही सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये जी बॉर्डरवरची शहर आहेत, बॉर्डरवरची राज्य आहेत, त्या भागामध्ये पाकिस्तानने फायरिंग केलेलं होतं आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। कुठल्याही शहरामध्ये फार मोठं डॅमेज झालेलं नाहीये आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं कौतुक सुद्धा होतंय। मात्र आता पाकिस्ताननं जी मुजोरी केलेली आहे किंवा पाकिस्ताननं जे भडकाऊ पाऊल टाकलेलं आहे त्याला उत्तर देण्यासाठी भारतानं सुद्धा पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरामध्ये हल्ला चढवलेला आहे। पाकिस्तानचे एकूण 8 शहर भारताच्या टार्गेटवरती आहेत आणि विशेष म्हणजे कराची पोर्टवरती सुद्धा भारतीय नौदलानं हल्ला चढवलेला आहे। त्याचबरोबर लाहोर, इस्लामाबाद आणि अजून काही शहर आहेत त्या शहरावरती भारतानं जो हल्ला आहे तो केलेला आहे। पाकिस्तानने सगळ्यात पहिल्यांदा हा हल्ला केलेला होता। पहिल्यांदा आपण पाहतो की पहलगामच्या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानवरती भारतानं एअर स्ट्राईक केला। 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे जे काही तळ आहेत ते उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या 15 शहरांना टार्गेट करण्यात आलं। जम्मू काश्मीर आधी त्याचबरोबर पंजाबमधली जी काही चंदीगड ही जी पट्टे आहेत जे बॉर्डरवरचे आहेत तिथे पाकिस्तान हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते आणि याला उत्तर देण्यासाठी भारतानं पुन्हा एकदा 50 ड्रोनच्या माध्यमातून हल्ले जे आहेत ते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरामध्ये केले। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये असणारी एअर डिफेन्स सिस्टीम ही सुद्धा पूर्णपणे निष्क्रिय केली, ती सुद्धा उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या वेगवेगळ्या जी काही बॉर्डरवरची शहर आहेत, बॉर्डरवरची लाईन्स आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग केलेलं होतं आणि शेलिंगच्या माध्यमातून सुद्धा रात्रभर हल्ले केलेले आहेत। रात्री उशिरापर्यंत हे हल्ले सुरू होते, ज्यामध्ये जम्मू काश्मीरचा पट्टा आहे, त्याचबरोबर पूंछ आहे, अमृतसर, चंदीगड आणि कुपवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग जे आहेत ते रात्रभर पडत होते। मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे हल्ले जे आहेत ते परतवून लावलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत, हे सुद्धा संपूर्ण भारतानं पाहिलेलं आहे। मात्र आता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानची 8 शहरं जी आहेत ती टार्गेट केलेली आहेत। पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरामध्ये हे हल्ले होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम जी पूर्णपणे निष्क्रिय जवळपास ठरलेली आहे ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। जवळपास 3 शहरांची हे एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती भारतानं उद्ध्वस्त केलेली आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानातलं लाहोर आहे, इस्लामाबाद आहे, कराची, सियालकोट, बवालपूर आणि अजून 2 शहरं जी आहेत ती भारताच्या टार्गेटवरती आहेत आणि तिथे हे हल्ले जे आहेत ते भारताकडून प्रामुख्याने केले जात आहेत। मात्र जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीवरती अजून सुद्धा पाकिस्तानकडून सकाळपर्यंत गोळीबार केला जात होता आणि अंधाधुंद पद्धतीचा हा गोळीबार होता। जम्मू काश्मीर मधला जो काही पट्टा आहे किंवा पूंछ आहे तिथे पहिल्यांदा या हल्ल्याच्या हालचाली ज्या आहेत त्या पाकिस्तानच्या वतीनं पाहायला मिळालेल्या होत्या आणि लोकांनी आकाशामध्ये जे काही लाल गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या कॅप्चर केल्यानंतर सगळीकडे अलर्ट देण्यात आला, सायरन वाजवून लोकांना शांतपणे घरी बसण्याचा सल्ला देण्यात आला, पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आला। मात्र भारताच्या बाउंड्री जो नजीकची जी काही शहर आहेत त्या शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला होता। आतापर्यंत भारताच्या लष्कराकडून जी माहिती देण्यात येते त्यानुसार या जम्मू काश्मीरच्या पट्ट्यामध्ये असेल किंवा खास करून जम्मू एअरपोर्टला टार्गेट करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केलेला होता। तिथे जवळपास 50 ड्रोन जे आहेत ते पूर्णपणे हाणून पाडलेले आहेत, ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। मात्र पाकिस्ताननं जे आगाऊपणाचं पाऊल पुढे टाकलेलं आहे त्याला पुन्हा एकदा भारत आता चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करते आणि पाकिस्तान थोडंसं थांबवते। तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण पाहूया। भारताला कारवाई थांबवण्यासाठी जगभरातील देशांना पाकची विनंती। भारताला सांगा कारवाई थांबवा असं म्हणत पाकिस्तानकडून आता अनेक देशांना विनंती केली जाते। भारताला कारवाई थांबवण्यासाठी जगभरातल्या देशांना पाककडनं आता विनंती केली जात आहे। भारताला सांगा कारवाई थांबवा अशी पाकनं अनेक देशांना विनंती केल्याचंही कळतं। तर भारताला कारवाई थांबवण्यासाठी सांगा अशी विनंती आता पाकिस्तानकडून जगभरातील देशांना केली जाते। पुरेशी नाचक्की झालेली आहे, हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली आणि त्यानंतर आता जगभरातल्या देशांना पाकिस्तानकडून सांगितलं जात आहे भारताला कारवाई थांबवण्यास सांगा। हे आपण